तर नमस्कार, मी गीता फॅशन या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर आज आपण या कमेंट्स द्वारे आपल्याला माप मिळालेला आहे की एका ताईने आपल्याला हे माप दिलेलं आहे। तर माप असं असणार आहे, पूर्ण उंची 14 आहे, अपर चेस्ट 31, फुल बस्ट 32, कंबर 26 आहे, शोल्डर 14, आर्महोल 15.5, पॉइंट आहे 90, पुढचा गळा 6 आणि पाठीमागचा गळा 11। तर या पद्धतीने आपण कटिंग करणार आहोत या मापाच्या साहाय्याने। कटोरी ब्लाउजची कटिंग असणार आहे, तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। दोन्ही पार्ट एकाच व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे, मागचा पुढचा पार्ट। तर ही कटिंग आपण कशी करायची ते मी स्टेप बाय स्टेप, अगदी टिप्स भरपूर असणार आहेत। तुमची शोल्डर पडत असेल, मुंड्याजवळ घोळ येत असेल, कटोरी चपटी होत असेल, किंवा आता हे छोटं माप आहे 31-32 म्हणजे छोटं माप आहे, तर छोट्या मापामध्ये आणि साईज उंची जास्त आहे तर कटोरी लांबट होते। तर ते का होतं हे सगळं आपण जाणून घेणार आहोत। तुमची कटोरी लांबट होत असेल तर हा व्हिडिओ खूप युजफुल राहणार आहे तुम्हाला। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। आवडला तर लाईक करायला विसरू नका, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि नवीन बघत असाल आपल्या चॅनलवर आज भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। चला तर मग तुमचा वेळ अजिबात न घेता व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पूर्ण उंचीमध्ये 1 इंच प्लस करून मी 15 वर खूण करून घेतलेली आहे आणि तिथे एक रेषा ओढून घेतली। तर या पद्धतीने 1 इंच प्लस करायचे। तुमची उंची कितीही असू दे, कोणताही ब्लाउज असू दे, उंचीमध्ये 1 इंच प्लस करायचे। सर्वात टॉपला उंचीवर आपल्याला रेघ ओढून घ्यायचे आणि तिथे आपल्याला शोल्डरचे निम्मे टाकायचे। शोल्डर आहे 14, तर 14चे निम्मे येणार आहेत 7। तिथून खाली 5.5 इंचावर एक खूण केलेली आहे आणि तिथे आपल्याला ही रेषा ओढून घ्यायची। तर ही डार्क करून घेते जरा रेषा। या पद्धतीने रेषा ओढून घ्यायचे। आता या रेषेवर आपल्याला टाकायचा आहे अप्पर चेस्टचा चौथा भाग आणि 11 इंच गळा आहे म्हणून आपल्याला काय ऍडजस्टमेंट करायची ते बघूयात। तर सुरुवातीला अप्पर चेस्टचा चौथा भाग टाकून घेऊयात। अप्पर चेस्ट आहे 31 चा चौथा भाग येतो 7.25 आणि इथे टाकायचा आहे कमरेचा चौथा भाग, 1 इंच टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता या शोल्डर मधून आपल्याला 7 इंच मिळालेली आहे निम्मी शोल्डर, त्यातून 11 इंच गळा आहे, तर त्या गळा लक्षात घेऊन आपल्याला 2.25 इंच मायनस करायचे। पूर्ण शोल्डरच्या निम्म्यातून 2.25 इंच मायनस करायचे। तर 7 मधून 2.25 गेले तर 4.25 उरले। इथं सुद्धा आपल्याला एक 4.25 वर खूण करायची आणि त्याच्या पुढे अर्धा इंच बाहेर जायचं। 4.25 वर एक खूण करायची, अर्धा इंच बाहेर जायचं आणि तिथे आपल्याला ही तिरकस रेख जी बाहेर अर्धा इंच गेलो आपण तिथे मुंड्याची लाईन ओढून घ्यायची। आता इथे आपण अप्पर चेस्टचा चौथा भाग टाकलेला आहे, त्यामध्ये 11 इंच गळा आहे म्हणून आपण 5 इंच यातून वजा करायचे। 11 इंच गळा आहे म्हणून आणि मग त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। तर आपली ही लाईन फिटिंगची फिटिंगला आणि शिलाई मार्जिनची शिलाई मार्जिनला अशी लाईन ओढून घ्यायची। त्यानंतर आपल्याला गळा टाकून घ्यायचा आहे। गळा टाकून घेण्या अगोदर मुंड्याचा आकार देऊन घेऊयात। तर हा मुंडा मी इथून असा आर्म होल हा असा लावणार आहे आणि या पद्धतीने आखून घेतलेला आहे। आता इथे आपल्याला मोजून घ्यायचंय 15.5 गोलाई आहे मुंड्याची, त्याचे निम्मे होतात 7.25, त्यामध्ये प्लस आपल्याला 1.25 इंच करायचे। तर 7.25 आणि 1.25 होतात आपले 8.5। टोटल आपला मुंड्याचा आकार हा 8.5 भरला पाहिजे। तर इथे आपण हे वरती शिलाई मार्जिन सोडायचंय, बाही जोडायचं पण शिलाई मार्जिन सोडून या पद्धतीने टेप असा वळवत इथपर्यंत मोजून घ्यायचंय। तर हा भरतोय आपला मुंडा 7.25, आपल्याला हवाय 8.5, तर जवळजवळ आपल्याला 1.25 इंच कमी पडतोय। तर या पद्धतीने खाली 1.25 इंच उंची वाढवून घ्यायचे आणि इथून मग ही लाईन अशी जाणार आहे। परत एकदा आपण फ्रेंच कर्वच्या साहाय्याने मुंडा टाकून घेऊयात आणि हा परत एकदा मोजून दाखवते मुंडा। जोपर्यंत तुमचा हवा आहे मुंडा परफेक्ट तेवढा येत नाही तोपर्यंत आपल्याला हे कमी जास्त करून घ्यायचंय। तर या पद्धतीने टेप वळवत बरोबर 8.5 वर हा मुंडा येऊन बसलेला आहे। तर हा मुंडा आहे तो आपला चुकीचा आहे आणि हा जो मुंडा आलेला आहे तो अगदी बरोबर मुंडा आलेला आहे। तर या पद्धतीने परफेक्ट मुंडा काढायचा
आणि तिथून इकडे आता मुंड्यापासून इकडे शोल्डर पट्टी तुम्हाला 3 इंचाची हवी असेल तर 3 इंच, म्हणजे 2.25 ची तयार हवी असेल तर 1.5 इंच प्लस करून 3 इंचावर खूण करून शोल्डर पट्टीचा खूण करायचे. नंतर इथे 11 इंच गळा आहे तर 11.5 वर मार्क करून इथे तुम्हाला 32 साईज आहे तर 2.25 दिलीत रुंदी तरी चालेल, किंवा 3 इंच दिलीत तरी सुद्धा काय हरकत नाही. मी 3 इंचावरच ही रुंदी देऊन टाकते. त्यानंतर इथून आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे गळ्यासाठी. आणि मग या बॉक्स मध्ये तुम्हाला हवा तो डिझाईनचा गळा टाकू शकता. पान गळा असो, पंचकोनी असो, चौकोनी असो, गोल असो, या पद्धतीने गळ्याची तुमची ही मार्किंग होणार आहे. त्यानंतर आपल्याला एवढा डीप नेक आहे तर आपल्याला हे शोल्डर स्लोप गळ्याच्या साईडला द्यायचा. असा काटकोनामध्ये तुम्हाला टेप ठेवायचा आहे, पट्टी ठेवायची आणि इथे शोल्डर स्लोप द्यायचा आहे. या पद्धतीने तुम्ही गळ्याच्या सददिशेला शोल्डर स्लोप दिलात तर अजिबात गळा पडणार नाही, शोल्डर पडणार नाही. अशा पद्धतीने ही कटिंग होणार आहे. अजून एक महत्त्वाची टिप्स तुम्हाला द्यायचे, या भागामध्ये तुमचं जर उंची जास्त झाली तर तुमच्या इथे चुन्या येण्याची शक्यता आहे. आणि इथे आपण जेव्हा टक्स देणार आहोत याचा मध्य काढायचा आहे टेपनी. फिटिंग पर्यंत असा मध्य काढून घ्यायचा, इथून इथपर्यंत मध्य काढून घ्यायचं आहे. 7.5 चे मध्य येणार आहेत 4.25 आणि इथे उंची द्यायची आहे टक्सला 4 इंच. त्यानंतर आपण हे जे 1 इंच ठेवलेलं आहे ते मार्जिन इथं मिळवायचं आहे. या साईडला अर्धा आणि या साईडला अर्धा, या पद्धतीने तुमचा हा टक्स तयार होणार आहे इथं. आणि जेव्हा तुम्ही मशीनवर हा टक्स बंद करणार आहात, टीप मारणार आहात, त्यावेळी टक्स बंद झाल्यावर इकडून ब्लाऊज खाली येतो आणि इकडून वर चढतो. मग आपल्या कस्टमरची तक्रार येते की ब्लाऊज पाठीमागून वर चढतोय, तर तो ब्लाऊज वर चढत नाही. टक्स बंद केल्यामुळे इकडून खाली ब्लाऊज जास्त कापड वाढतं. तर त्यासाठी आपल्याला फिटिंगच्या साईडला 1.25 इंचावर एक खूण करून घ्यायचे आणि ही खूण आपल्याला तिरकस या पहिल्या टक्स पर्यंत तुम्हाला इथे तिरकस अशी जोडून घ्यायचे अशी. आणि हे सुद्धा तुम्हाला कटिंग करून टाकायचं आहे. हे वेस्ट कापड आहे किंवा एक्स्ट्रा कापड वाढतं. एवढ्या या एका 1.25 इंचाच्या कापडाने इथं 2 चुन्या येण्याची शक्यता आहे फिटिंगच्या लाईन मध्ये. तर ही झालेली आहे आपली बॅक साईडची कटिंग. सेम अशीच तुम्हाला कटिंग करायची आहे. हा वरचा मुंडा मी पुसून टाकते म्हणजे तुम्हाला क्लिअर आकृती दिसून येईल बॅक साईडची कटिंगची एकदम परफेक्ट वाली. तर ही आपली परफेक्ट हा पॅटर्न तयार झालेला आहे बॅक साईडचा. आता तुम्हाला पुढच्या भागाची कटिंग करायची आहे तर हाच पॅटर्न आपल्याला पुढच्या भागाला छापून घ्यायचा आहे. छापून घेतल्यानंतर तुमचा हा कटिंग करताना हे तुम्हाला कट करून काढायचं आहे बॅक पार्टचं. हे सुद्धा कट करून काढायचं आहे बॅक पार्टचं असं आणि कटिंग करायचे. नंतर तुम्हाला दुसऱ्या कागदावर हाच कागद जसा आहे तसा छापून घ्यायचा आहे. इथं असं टोक गळ्याची रुंदी बिघडू नये किंवा कमी जास्त होऊ नये म्हणून आपल्याला या 2 खुणा करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला हे जसं आहे तसं छापून घेतल्यानंतर इथं मात्र तुम्हाला कमरेच्या इथं स्ट्रेट लाईन ओढून घ्यायचे अशा पद्धतीने. आणि छापल्यानंतर हा मधला पार्ट आपला छापला जाणार नाही. कडेकडेने आपण हे पाठीमागचा भाग छापून घ्यायचा आहे. गळा सुद्धा छापला जाणार नाही. या पद्धतीने छापलेली आकृती तुम्हाला मिळणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला छापलेली आकृती मिळणार आहे. हे मधलं काहीच भेटणार नाही. तर आता इथे आपल्याला काय काय करायचंय बदल ते बघा. सुरुवातीला हा जो मुंडा आहे तो स्ट्रेट लाईन ओढून घ्यायचा आहे असा. नंतर ही लाईन सुद्धा अशी स्ट्रेट करून घ्यायची सरळ. आणि आता ही जी लाईन आतमध्ये थोडीशी ओढली तर त्या आतल्या बाजूला अर्धा इंच आतमध्ये यायचंय आणि मग तुम्हाला हा मुंडा तयार करायचा आहे पुढच्या भागाचा. अशा पद्धतीने ठेवायचा आहे फ्रेंच कर्व आणि इथून हा मुंडा असा तुम्हाला बॅक साईडचा फ्रंट साईडचा मुंडा असा छाटून घ्यायचा आहे. नंतर आपलं दुसरं काम इथे आपला गळा असणार आहे अशी खूण करून घ्यायचे. तर या गळ्यापासून पुढचा गळा आहे 6 इंच तर 6.5 वर खूण करायचे. पुढच्या भागाची गळा रुंदी तुम्हाला फक्त 2.5 इंचच द्यायचे. जास्त गळा रुंदी देऊ नका नाहीतर मग गळा लूज होण्याची शक्यता आहे आणि पहिल्या हुकाजवळ ब्लाऊज सैलसर बसणार आहे. पुढे आपण देऊयात गोलाकार गळ्याला.
तर त्यानंतर आपल्याला क्रॉस पट्टीसाठी आपण खालून 2.5 इंचावर सुद्धा खून करू शकतो, पण आपला हा विषय आहे बस्ट आहे छोटी, म्हणजे की या मापानुसार उंची जास्त आहे ब्लाउजला। मग अशा वेळी काय करायचं, तर सुरुवातीला आपण पॉइंट टाकून घेऊयात। पॉइंट दिलेला आहे 9 इंच, तर आपण इथं 9.5 वर खून करून घेऊया अगोदर। अशी 9.5 वर खून केल्यानंतर इथे सरळ लाईन ओढून घ्यायचे या पद्धतीने। आता याच्या खाली तुम्हाला 2 इंचावर एक खून करायचे, म्हणजे 2 इंचावर एक समांतर रेषा ओढून घ्यायचे पॉइंटच्या रेषेला। या पद्धतीने 2 इंचावर एक रेघ ओढून घेतली। ही फिटिंगची लाईन पण खाली सरळ ओढून घेऊयात आपण। नंतर आपण आता या रेघेवर, ही असणार आहे पॉइंटची रेघ आणि ही असणार आहे राऊंडची रेघ। तर राऊंडला आपल्याला इथे 1.25 इंच वरती जाऊन हा क्रॉस पट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे। आता या क्रॉस पट्टीच्या रेघेवर आपल्याला बस्ट, पुढचा भाग हा बस्टच्या मापाने तयार होणार आहे। तर बस्ट आहे 32 ला आपल्याला 6 ने भागायचं आहे, तसाही 35 आणि वरती 2 राहतात, तसाही त्रिक 18, परत 2 राहतात, तसाही त्रिक 18। असे हे आपले 5.33 म्हणजे की 5.5 ला एक रेघ कमी काहीतरी असं माप येणार आहे। तर त्यातून अर्धा इंच वजा केलं तर आपल्याला 5 वर ही कटोरीचं माप टाकायचं आहे। आता इथे कटोरीचं माप टाकल्यानंतर आपल्याला मुंड्याच्या दिशेने सरळ रेघ ओढून घ्यायचे आणि हा जो पॉइंट आपला इथून तयार झालेला आहे तो पॉइंट इथे मिळवायचा आहे या रेघेला। आणि नंतर काय करायचंय, सिंपल फक्त इथं गोलाकार द्यायचा आहे। तर ही आपली कटोरीची कटिंग झालेली आहे। आता आपण बॅक साइडला इथे 1.25 इंचावर जे तिरकस कट केलं होतं त्याच पद्धतीने हा साइड पार्ट सुद्धा आपल्याला थोडा तिरकसच कट करायचा असतो। तर या पद्धतीने साधारण अर्ध्या इंचावर खूण करून तुम्ही हा साइड पार्ट तिरकस कट करू शकता। आता ही क्रॉस पट्टी जी मिळालेली आहे ती परफेक्ट आहे की चुकीची आहे हे कसं ठरवायचं, तर तुमच्याकडे बॅक पार्ट असणार आहे असा, तर इथून आपण हे तिरकस कट केलेलं आहे। तर इथून ही उंची मोजायची, त्याच्यातून ही जी साइड पार्टची उंची आहे ती वजा करायची। साधारण तुमची अशी खूण आली तर इथून हे खाली जे अंतर राहिलेलं आहे ते क्रॉस पट्टीचं अंतर असणार आहे। तर त्यामध्ये प्लस 1.25 इंच करून आपल्याला ही क्रॉस पट्टी परफेक्ट उंचीची झाली की नाही ते चेक करायचं आहे। कमी असेल तर वाढवून घ्या, जास्त असेल तर कमी करून घ्या। अशा पद्धतीने आपली ही क्रॉस पट्टी सुद्धा तयार झालेली आहे आणि साइडचा पार्ट सुद्धा तयार झालाय। तर मी हे कट करून घेते, तुम्ही हे कट करून बाजूला ठेवून द्यायचंय। ही क्रॉस पट्टी कट झाली इथपर्यंत आपली। नंतर हा आपला साइड पार्ट कट झाला असा, या पद्धतीने। आणि आता आपल्याला ही मूळ कटोरी मिळालेली आहे। तुमच्याकडे आता कागद असेल मूळ कटोरीचा तर तो मूळ कटोरीचा कागद घ्यायचा आहे आणि दुसऱ्या कागदावर मधोमध ठेवून छापून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला छापून घेतल्यानंतर या पॉइंटवर टेप ठेवून याचा मध्य काढून घ्यायचा आहे। आता 5 चा मध्य 2.5 वर येणार आहे, इथे सुद्धा मध्य काढून घ्यायचा आहे बरोबर कटोरीचा, तर 2.5 येणार आहे। इथून खाली आपल्याला रेघ ओढायची आहे अशा पद्धतीने। नंतर या रेघेवर आपल्याला या रेघेवर 2 इंचावर खूण करायचे, तर हीच येणार आहे बरोबर खूण। तर इथे आपल्याला 1 इंच या साइडला, स्मॉल आहे ही कटोरी त्यामुळे 1 इंच या साइडला आणि 1 इंच या साइडला अशी ही टक्स टाकून घेऊयात, टक्स रुंदी। आणि मग इथून ही 1 इंचातून टक्स आपली खाली जाणार आहे या पद्धतीने। आता या 2 ज्या टक्स मिळाल्या आपल्या, तर त्या टक्सची उंची पण आपल्याला तेवढीच महत्वाची आहे। 32 चा 10वा भाग वजा 1 इंच अशी ही टक्सची उंची मिळणार आहे। त्यामध्ये प्लस अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिंग ऍड करायचंय। 3.2 मधून 1 इंच वजा केले तर 2.2, 2.2 म्हटलं की टेप वरचे 2.25, त्यामध्ये अर्धा इंच प्लस केला तर आपल्याला 2.25 वर ही टक्सची उंची द्यायची। तर आता या तिन्ही टक्स वर आपल्याला 2.25 वर खूण करून घ्यायचे। इकडे सुद्धा 2.25 वर खूण करून घेऊयात। या पद्धतीने तुम्ही जर कटोरी वाढवली तर अगदी परफेक्ट तुमची कटोरी होणार आहे, ना की तुमची कटोरी लांबट होणार किंवा तुमची कटोरी हे पण होणार नाही।
छोटी पण होणार नाही, चपटी पण होणार नाही. आता इथे मी टक्स वर काटकोनामध्ये पट्टी ठेवलेली आहे आणि इकडे कटोरी वाढवून घेतली. या साईडला सुद्धा काटकोनामध्ये पट्टी ठेवायची आणि या साईडला कटोरी वाढवून घ्यायची. आता हा मधला पॉइंट आहे तो हा आर्म होलने आपल्याला जोडून घ्यायचा आहे. तिन्ही खुणा या पद्धतीने. आता इकडे आपल्याला कटोरी कितीने वाढली पाहिजे, तर मूळ कटोरी आपली 5 इंचाची आहे, त्याच्या निम्मे मिळाले आपल्याला 2.5 इंच. तर या टक्स पासून 2.5 इंचावर खूण करायचे या रेगेवर आणि इकडे सुद्धा 2.5 इंच. आणि आपल्याला आता इथे शिलाई मार्जिन पण ऍड करायचंय, या साईडला पण शिलाई मार्जिन ऍड करायचंय. तर ह्या रेगा आपल्याला अशा सरळ ओढून घ्यायच्या अगोदर. मूळ कटोरी इथं पहिल्या बाजूला मिळणार आहे, पहिल्या खुणेला, आणि शिलाई मार्जिन इथं ऍड करायचंय, इथं ऍड करायचंय. आणि जे शिलाई मार्जिनची शिलाई मार्जिनला खूण करून घ्यायचे. आता इकडे कटोरी कशी जोडायची बघा. ही आपली मूळ कटोरी आली, त्या मूळ कटोरीला हे जोडून घ्यायचंय अगोदर, मूळ कटोरी, आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिनला शिलाई मार्जिन जोडून घ्यायचंय अशा पद्धतीने. तर ही आपली कटोरी पूर्ण तयार झालेली आहे, अगदी परफेक्ट मापाची. जे एक्स्ट्रा ज्या रेगा आहेत त्या पुसून काढते मी, म्हणजे तुम्हाला कटोरीचा आकार परफेक्ट दिसेल. या पद्धतीने कटोरी सुद्धा परफेक्ट वाढून झालेली आहे. तर हा व्हिडिओ अगदी हेल्पफुल झाला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आणि कमेंट केल्यानंतर व्हिडिओला हाईप सुद्धा करा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.